I welcome you in our next topic, the Newland's law of octaves. So, we discussed in previous lecture about the Doberan triads and a little bit introductory part of classification of elements. Especially we are talking about the classification, the periodic classification. Here also the same thing repeats, but now the man who made the classification of the elements is different, and he is the famous scientist, the English scientist, the John Newland. So he also did the same classification. John Newland classified the elements according to their atomic masses. Again, Doberan also did the same thing. He also did the same thing. While making the classification of the elements, scientists considered their chemical properties, especially chemical properties. Okay. So what he did, he arranged the elements according to increasing atomic mass, and we know very well what atomic mass of an element is, right? So he also arranged the element according to increasing atomic mass. Clear? Only difference is that when Doberan was doing the classification, the number of elements existing in nature, the known elements existing in nature was less. It was little bit more than the previous number of elements. म्हणजे नेमकं काय झालं, जॉन न्यूलँडनं पण तेच केलं, क्लासिफिकेशन केलं, क्रायटेरिया सेमच यूज केला, फक्त क्लासिफिकेशन करण्याची पद्धत मात्र वेगळी होती. ती आपल्याला इथे बघायचं आहे, लक्षात घ्यायची. ओके. आणि डोबेरानच्या वेळेस काही एलिमेंट्स होते, जसे की आपण बघितलं ओनली 30 एलिमेंट्स, म्हणजे ॲट द बिगिनिंग ऑफ 19th century, 19व्या शतकाच्या सुरुवातीला ज्ञात असलेली मूलद्रव्ये, सगळीच मूलद्रव्ये निसर्गात होतीच, पण मानवाला ज्ञात असलेली ही 30 होती. आणि यांच्या काळात ही म्हणजे हे क्लासिफिकेशन त्यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात केलं. पुढे आहे हिअर 1866, म्हणजे साधारणपणे जे हाफ सेंचुरी आहे, सेकंड हाफ सेंचुरीमध्ये, म्हणून आपण उत्तरार्धात म्हणतो. ही अरेंज द एलिमेंट्स अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास हाच बेसिस समोर ठेवून ह्या दोन्ही सायंटिस्टने क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. आणि क्लासिफिकेशन करताना क्रायटेरिया जो होता सेम, म्हणजे ॲटॉमिक मास हाच क्रायटेरिया वापरला, फक्त पद्धत मात्र वेगळी होती. कसं, आउट ऑफ द नोन एलिमेंट्स ॲट हिज टाईम ही पुट हायड्रोजन फर्स्ट अँड थोरियम लास्ट इन हिज टेबल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का, आउट ऑफ द नोन एलिमेंट, आणि कधीचे, ॲट हिज टाईम, म्हणजे ज्यावेळेस न्यूलँडने एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला किंवा क्लासिफिकेशन केलं, त्यावेळेस आत्ता माहिती असलेले सगळे एलिमेंट्स तर नव्हते माहिती. मग जेवढे उपलब्ध होते, म्हणजे अराउंड 56 एलिमेंट्स त्यावेळेस माहिती होते, आणि त्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन न्यूलँडने केलं. आणि त्याच्यासाठी त्या क्लासिफिकेशनमध्ये पहिला जो एलिमेंट होता तो हायड्रोजन, आणि लास्ट जो एलिमेंट होता तो होता थोरियम. म्हणजे इथे दोन एलिमेंट्स फर्स्ट आणि लास्ट दिले, म्हणजे लक्षात काय येतं आपल्या, की हायड्रोजनचं ॲटॉमिक मास हे सगळ्यात कमी आणि थोरियमचं ॲटॉमिक मास हे सगळ्यात जास्त. द हायड्रोजन हॅविंग लीस्ट ॲटॉमिक मास अँड ॲट दॅट टाईम द एलिमेंट थोरियम हॅविंग ग्रेटर ॲटॉमिक मास. म्हणजे ही एक महत्त्वाची बाब आपल्या लक्षात येते. मग कशा पद्धतीनं त्याने अरेंजमेंट केली, हाऊ ही क्लासिफाईड द एलिमेंट्स. ही अरेंज्ड द एलिमेंट्स सो ॲज एव्हरी 8th एलिमेंट, 8th म्हणजे 8वा एलिमेंट शोज प्रॉपर्टीज सिमिलर टू द फर्स्ट वन. हे सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. आणि हा क्रायटेरिया म्हणजे सायंटिस्ट ज्यावेळेस क्लासिफिकेशन करत असतात, आपण सुरुवातीला बघितलं, the basis for the classification is the chemical properties, especially chemical properties or physical properties. ओके. मग अरेंज करताना क्रायटेरिया लावला की इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास, पण सगळ्यात महत्त्वाचा बेसिस आहे द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. आणि इथे लक्षात काय आलेलं आहे, हे अरेंज द एलिमेंट सो ॲज एव्हरी 8th एलिमेंट, 8वा एलिमेंट शोज प्रॉपर्टीज ऑफ द विच आर सिमिलर, प्रॉपर्टीज सिमिलर टू फर्स्ट वन. म्हणजे पहिला जो एलिमेंट आहे त्याची प्रॉपर्टी आणि त्याच ग्रुपमध्ये 8वा जो एलिमेंट आहे त्याची प्रॉपर्टी
जवळपास सारखे आहेत किंवा समान गुणधर्म दाखवतात प्रॉपर्टीजमध्ये. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला पुढं स्टडी करायच्या आहेत. खूप सगळ्या प्रॉपर्टीज एलिमेंट्सच्या आपल्याला स्टडी करता येतील, आपण खोलात नको जाऊया. पण ह्या प्रॉपर्टीज होत आहेत काय, रिपीट होत आहेत, बरोबर. प्रॉपर्टी रिपीट होत आहेत यालाच आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन म्हणतो. म्हणजे एव्हरी टाईप क्लासिफिकेशन मेड बाय व्हेरियस सायंटिस्ट इज नॉर्मली द पिरियॉडिक क्लासिफिकेशन. पहिल्या एलिमेंटच्या आणि 8व्या एलिमेंटच्या. मग त्यांनी काय केलं की ग्रुप केले. हे अरेंज द एलिमेंट्स वायज एव्हरी 8th एलिमेंट. कारण ग्रुपच असं केला 8वा एलिमेंट आणि परत पहिला एलिमेंट यांच्या प्रॉपर्टीमध्ये समानता असेल, गुणधर्म सारखे असतील. ओके, मग दिस सिमिलॅरिटी वॉज सिमिलर टू ऑक्टेव्ज इन द म्युझिक. आपल्याला म्युझिक माहिती आहे, म्हणजे खूप सगळ्या प्रकारचं म्युझिक माहिती आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट म्हणजे सध्याच्या काळात जे जास्त आवडतं विद्यार्थ्यांना ते नाही आहे. तुम्ही जर म्युझिक शिकत असाल तर मग तुम्हाला सुरांच्यापासून सुरुवात करावी लागते आणि मग तिथे सप्तक, अष्टक असा काहीतरी प्रकार असतो आणि सहापासून सुरुवात होते. मग इथं दिलेले बघा, खाली मी मेन्शन केलेलं आहे, ही सिमिलॅरिटी जी आहे. ऑक्टेव्ज म्हणजे अष्टक. आता मुळात स्वर 7च असतात, पण 8वांदा जो 8वा स्वर असतो तो पहिल्यासारखा असतो, तो रिपीट होतो आणि त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही पहिल्याच्या काही पटीत ती जास्त असू शकते. म्हणजे दुप्पट असेल, तिप्पट असेल, वेगवेगळे. जे म्युझिकचा अभ्यास करतात त्यांच्या हे व्यवस्थित लक्षात येईलच. द सिमिलॅरिटी वॉज सिमिलर टू ऑक्टेव्ज इन द म्युझिक. म्हणजे म्युझिकमध्ये जे ऑक्टेव्ज अष्टक सा रे ग म प ध नि सा म्हणजे इंडियन म्युझिकमध्ये, तर तशा प्रकारची ही सिमिलॅरिटी न्यूलँडला सापडली. आता न्यूलँडने काही त्यावेळेस भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेला नव्हता. वेस्टर्न म्युझिकमध्ये पण अशाच प्रकारचे नोट्स आहेत, ते खाली दिलेले आहेत, आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत. पण त्याच्या आधी हेज द सिमिलॅरिटी ऑब्झर्व्ड बिटवीन द फर्स्ट एलिमेंट अँड 8th एलिमेंट. पहिले एलिमेंट आणि 8वा एलिमेंट. द सिमिलॅरिटी ऑब्झर्व्ड बिटवीन फर्स्ट एलिमेंट अँड 8th एलिमेंट वॉज कॉल्ड ॲज लॉ ऑफ ऑक्टेव्ह. हे सगळ्यात महत्त्वाचं. लॉ ऑफ ऑक्टेव्ह का? कारण 8 एलिमेंटचा ग्रुप केला. 8मध्ये फर्स्ट एलिमेंटपासून 7th एलिमेंटपर्यंत काही ठराविक प्रॉपर्टीज सिमिलर असतील किंवा काही ग्रॅज्युअल इन्क्रीज होत असेल, त्याच्यामध्ये इन्क्रीज होते ती ॲटॉमिक मासमध्ये. हे तर क्लिअर बेसिस होतं. आणि 8वा एलिमेंट आणि परत पहिला एलिमेंट यांच्यामध्ये सिमिलर प्रॉपर्टीज बघायला मिळत होत्या. म्हणून हा 8 एलिमेंटचा ग्रुप केला. कोणी केला? न्यूलँड. ही वॉज द इंग्लिश सायंटिस्ट, युरोपियन इंग्लिश सायंटिस्ट, आणि हे केलं आहे 1866. ओके, आता याच्यामध्ये हा लॉ ऑफ ऑक्टेव्ह आणि लॉ ऑफ ऑक्टेव्हमध्ये सिमिलॅरिटी एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये बघायला मिळाली. आणि मग हे इंडियन ऑक्टेव्ह काय असतं किंवा वेस्टर्न ऑक्टेव्ह काय असतं, म्हणजे आधार वेस्टर्न ऑक्टेव्हचा घेतला आणि ऑक्टेव्ह इंडियन असेल किंवा वेस्टर्न असेल, फ्रिक्वेन्सी तर तीच असणार आहे, फक्त सुरांना नावं वेगवेगळी दिलेली. तर हे लक्षात घ्या. सा रे ग म प ध नि हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर परत सा रिपीट होतो, म्हणजे सा टू नी, सा रे ग म प ध नि हे झालं सप्तक. आणि पुन्हा आफ्टर सप्तक, एक सप्तक झाल्याच्या नंतर सा रिपीट होतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी आपण हार्मोनियम बघितला तर त्याच्यामध्ये साधारण 3 सेट असतात. आता त्यातलं खूप जास्त खोलात नको जायला, पण त्याच्यामध्ये पहिला सा, त्याच्यानंतर दुसरा सा आणि त्याच्यानंतर तिसरा जो सेट असतो त्या प्रत्येक साच्या फ्रिक्वेन्सीज वाढत गेलेल्या असतात. नॉर्मली काय होतं, आफ्टर सप्तक सा रिपीट्स विथ डबल फ्रिक्वेन्सी, म्हणजे प्रत्येक वेळी ही फ्रिक्वेन्सी वाढत जाते वारंवारता त्या सुराची. ओके, कारण हा आवाजाशी संबंधित गोष्ट आहे. म्युझिक अँड साऊंड आपण ह्याच्याबद्दल विस्ताराने साऊंड सेक्शनमध्ये बोलणारच आहोत. तर इथं काय होतं आहे की 6च्या पटीत असलेली फ्रिक्वेन्सी, 6 रिपीट होतो पण हायर फ्रिक्वेन्सी. तसंच वेस्टर्न ऑक्टेव्हमध्ये काय होणार आहे, ते डो रे मी फा सोला टी असं असतं. जर तुम्ही वेस्टर्न किंवा काही बॉलिवूड म्युझिक सॉन्ग ऐकले असतील तर कदाचित तुम्हाला हे नोट्स तिथं ऐकायला पण मिळतील. तर डो रे मी फा सोला टी नंतर परत डो रिपीट होतो, हॅव्हिंग सिमिलर फ्रिक्वेन्सी ॲज दॅट फर्स्ट वन. सिमिलर म्हणजे याच्या पटीत, मग दुप्पट असेल, तिप्पट असेल, वॉट एव्हर, दॅट इज द रिपिटेशन. दिस इज कॉल्ड द ऑक्टेव्ह.
हे झालं सप्तक 7चा ग्रुप. आणि 8वा जो आहे तो पहिल्यासारखी प्रॉपर्टी दाखवतो, म्हणून ऑक्टेव्ह किंवा त्याला आपण अष्टक असं म्हटलेलं आहे. मराठीमध्ये अष्टक, इंग्लिशमध्ये ऑक्टेव्ह. हे सिम्पल गोष्ट लक्षात ठेवायची. 8 एलिमेंटचा ग्रुप केला. कुणी केला? न्यूलँडने केला. आणि बेसिस काय होता? इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. हे डिफॉल्ट क्लासिफिकेशन आहेच. फक्त ॲटॉमिक मास इन्क्रीज होते आणि 8व्या एलिमेंटला परत पहिल्या एलिमेंटसारख्या प्रॉपर्टीज बघायला मिळतात. हे सिम्पल क्लासिफिकेशन केलं. अर्थात त्यावेळेस जे एलिमेंट्स होते, म्हणजे ते किती एलिमेंट्स होते, कशा पद्धतीचं क्लासिफिकेशन केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूलँडला त्यावेळेस नोन असलेल्या, अज्ञात असलेल्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन करताना त्याने ज्या पद्धतीनं क्लासिफिकेशन केलं आणि त्याच्यानंतर नवीन काही एलिमेंट्स परत डिस्कवर झाले, तर त्यांच्या बाबतीत काय प्रोव्हिजन होती किंवा मग या सगळ्या त्याच्या लिमिटेशन्स आहेत. म्हणजे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक आणि लिमिटेशन्स ह्या क्लासिफिकेशनचे आपल्याला कम्पेअर करता आले पाहिजेत. व्हॉट वेअर द स्ट्रेंथ्स अँड व्हॉट वेअर द विकनेसेस. यालाच आपण कॅरेक्टरिस्टिक आणि लिमिटेशन्स किंवा मेरिट्स आणि डिमेरिट्स असं पण म्हणू शकतो. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजेत. अंडरस्टँडिंग जास्त महत्त्वाचं आहे. दिस इज द फुल्ली डिस्क्रिप्टिव्ह. तर अशा पद्धतीनं हा इंट्रोडक्शन आपण बघितला की काय न्यूलँडच्या ऑक्टेव्हजचं वैशिष्ट्य होतं, एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज कशा रिपीट होत होत्या, आणि आता कुठले एलिमेंट होते, किती एलिमेंट होते, त्यांचं कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन केलं हे आपण आता बघूयात. वेल स्टुडंट्स, सो वी आर टॉकिंग अबाउट द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह अँड वी ऑलरेडी डिस्कस्ड on which basis this Newland's law of octave is based on. The criteria is the increasing atomic masses, and there is the group of actually 7 element, and 8th element is repeating the properties which are similar to 1. Okay, so here are some limitations, but before going to limitations, let's first check whether this classification is proper up to the last element or not. We already discussed that there were 56 elements. The first element is the hydrogen and the last was the thorium, but we haven't written the thorium because these are not 56 elements. त्यातले काहीच एलिमेंट आपण इथे घेतलेले आहेत. म्हणजे हा चार्ट ॲज इट इज फ्रॉम युअर टेक्स्टबुक घेतलेला आहे. आय हॅव कॉपीड दिस. ओके, सो हा चार्ट कशासाठी? फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग. आपल्या लक्षात यावं की नेमकं काय प्रकार आहे. सो सा रे ग म प ध नी, दीज आर द नोट्स, म्युझिकल नोट्स आहेत, आणि सिमिलर वेस्टर्न नोट्स आहेत खाली, डो रे मी फा सो ला टी. ओके, तर त्या प्रत्येक नोटच्या मध्ये परत प्रॉपर्टीज रिपीट होत. जसं की आपण बघितलं की सा रे ग म प ध नी नंतर परत सा रिपीट होतो. सा रिपीट होतो म्हणजे साची फ्रिक्वेन्सी ही पहिल्या सापेक्षा जास्त असते. जास्त असते म्हणजे पहिल्या साच्या पटीत असते. ती दुप्पट असेल, तिप्पट असेल, वाटेवर. ओके, म्हणजे पहिल्या एलिमेंटच्या सारख्याच प्रॉपर्टीज रिपीट झालेला जो 8वा एलिमेंट आहे, दिस इज 8th एलिमेंट. This element shows the properties similar to this one. If we started from this element, it will be the similar properties will be here for the sodium. So here hydrogen, lithium, barium, boron, carbon, nitrogen, oxygen हे कॉमन एलिमेंट्स आपल्याला माहितीच आहेत. फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम. पहिलीच लिमिटेशन काय आहे की न्यूलँड अरेंज, आता लिमिटेशन्समध्ये पहिल्यांदा बघूयात आपण. न्यूलँड अरेंज ऑल 56 एलिमेंट्स नोन ॲट हिज टाईम इन 56 बॉक्स. त्यांनी काय केलं, बॉक्सेस केले आणि 56च बॉक्स, 56 एलिमेंट 56 बॉक्स. ओके, एक्स्ट्रा जागा सोडलेली नव्हती. आणि 7/8 असा टेबल बनवला, म्हणजे 7 कॉलम्स आणि 8 रोज अशा पद्धतीचं. आपण सगळे एलिमेंट इथे लिहिलेले नाहीत. आय रिपीट, but this law was applicable up to Ca only. Ca is the calcium. कॅल्शियम पर्यंत हा लॉ ऑफ ऑक्टेव्ह अतिशय व्यवस्थित काम करतो किंवा करत होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे प्रॉपर हा लॉ व्हॅलिड असलेला आपल्याला बघायला मिळत नाही. मग इथं कॅल्शियम आहे, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे हे जे आहे हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन सेम प्रॉपर्टीज. लिथियम, सोडियम, पोटॅशियम आपल्याला माहिती आहे, अल्कली मेटल्स, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरॉन, ॲल्युमिनियम,
क्रोमियम, त्याच्यानंतर कार्बन, सिलिकॉन, टिटॅनियम, हे जे एलिमेंट्स आहेत सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतात. आपण ऑलरेडी स्टडी केलेले, म्हणजे अकॉर्डिंग टू न्यू स्टडी आपल्याला हे माहिती आहे, पण ह्या क्लासिफिकेशनमध्ये इथपर्यंत हे ओके. सेकंड लिमिटेशन्स काय आहे त्याची? आउट ऑफ नंबर ऑफ लिमिटेशन्स, वन मोर लिमिटेशन इज देअर. ही पुट 2 एलिमेंट्स इन वन बॉक्स सो ॲज टू अकॉमोडेट ऑल एलिमेंट इन अ टेबल. काही ठिकाणी एकाच बॉक्समध्ये 2-2 एलिमेंटला बसवलं, म्हणजे जागा पुरण्यासाठी. 56 बॉक्स होते, 56 एलिमेंट होते, पण काही ठिकाणी एकाच बॉक्समध्ये 2 एलिमेंट टाकले. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे बघा, आय हॅव रिटन ॲज इट इज, दिस इज फ्रॉम न्यूलँड, कोबाल्ट अँड निकेल have only one box and cobalt and nickel are accommodated in a single box. किंवा इथे हा सेरियम अँड लॅन्थॅनम, लॅन्थॅनाइट सिरीजचा पहिला म्हणून लॅन्थॅनम, हा हे 2 एलिमेंट एकाच ठिकाणी आहेत. म्हणजे काही ठिकाणी आता इथे असं काही प्रोव्हिजन नव्हतं, देर वॉज नो एनी प्रोव्हिजन सो ॲज टू पुट 2 एलिमेंट्स ऑर मोर दॅन 1 एलिमेंट्स इन अ सिंगल बॉक्स. एका बॉक्समध्ये एकाच एलिमेंटसाठीची जागा होती. दिस इज द व्हायलेशन ऑफ द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव अँड न्यूलँड डिडंट हॅव एनी एक्सप्लेनेशन फॉर दिस. वन मोर, सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट. डिफरंट प्रॉपर्टीज म्हणजे लेट्स सी हिअर, हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन हे हॅलोजन्स आहेत, यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या. हा ब्रोमीन त्यांच्यातलाच, पण हे मंडळी कोबाल्ट अँड निकेल हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. these शो स्ट्रॉंगली मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. हे बाकीचं कोणीच मॅग्नेटिक नाही. इफ यू गो थ्रू फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स यू विल फाउंड मच मोर डिफरन्स. मग असं की ह्या नोटमध्ये हे नवीनच एलिमेंट आले, हे इथं असायला नको होते. किंवा वन मोर थिंग, हिअर देर इज द आयर्न Fe अंडर द नोट नी और टी, दॅट इज ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, यांच्यामध्ये हा आयर्न आला. म्हणजे मेनली ऑक्सिजन अँड सल्फर शोज सिमिलर प्रॉपर्टीज, आयर्न हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. कोबाल्ट, निकेल, आयर्न हॅव सेम प्रॉपर्टीज आणि ते वेगळ्या ठिकाणी आहेत. दिस इज द लिमिटेशन ऑफ द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव ऑर न्यूलँड्स टेबल. तर ह्या ज्या गोष्टी होत्या त्यावेळेस कंप्लीट फुलफिलमेंट न्यूलँडच्याकडून त्या बाबतीत झाली नाही. सो दीज आर द बेसिक लिमिटेशन्स ऑफ द न्यूलँड्स लॉ. आणखी एक, न्यूलँड डिडंट मेड प्रोव्हिजन फॉर न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. ॲज वी स्टडीड around 1866 he made the classification of the elements, and after the 1866 there were lot of elements discovered till the date. So Newland didn't had any provision. त्याला जेवढे माहीत होते त्यांनी सोय केली, बट बाकीच्या एलिमेंटच्या बाबतीत न्यूलँडनं कुठल्याही प्रकारचं प्रोव्हिजन ठेवलेलं नव्हतं. दिस वॉज ऑल्सो द मेन लिमिटेशन ऑफ द न्यूलँड्स क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आणि त्याच्यामुळं काय झालं की न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स जे होते त्यांच्या काही प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या होत्या. सम एलिमेंट्स शोड व्हेरी डिफरंट प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, वी कॅन स्टडी और वी कॅन टेक इन टू अकाउंट द ग्रुप ऑफ नोबेल गॅसेस और द इनर्ट एलिमेंट, इनर्ट गॅसेस. अशा एलिमेंटसाठी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची जागा नव्हती. सो द एलिमेंट्स वी शोड द डिफरंट प्रॉपर्टीज डिडंट फिट विथ द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. यू कॅन हॅव द क्वेश्चन्स ऑन दिस टॉपिक फॉर द सायंटिफिक रिझन्स. So do study properly, try to get the idea, try to understand the concept which are the basis for the classification those scientists used. If you have any query, you can contact me anytime. The number is provided in the description. So keep watching, do like and subscribe our channel Yeshwant Classes Jewar. Thank you.